आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून तरुणाची अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. पंचवटीतील संदेश काजळे याचा मित्राने जाळून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना मोखाडा पोलिसांच्या हद्दीत घडली असून मध्यधुंद अवस्थेत असताना मारेकरी मित्राने त्याला मोखाड्याला नेऊन हत्या केली आहे. मृतदेह अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केलाय. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार स्वप्नील उन्हवणेला गुन्ह्यात वापरलेल्या कारसह 24 तासात अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी याआधी नाशिक रोड उपनगर अंबड पंचवटी या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले आहे. गुन्हेगारी क्षेत्रात त्यांचा चांगलाच वचक असून सध्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार त्यांनी स्वीकारलाय. पदभार स्वीकारताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने अपहरण खुनाच्या गुन्ह्यातील संशयितास त्र्यंबकेश्वर येथून बेड्या ठोकलाय. स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक. दिनांक 10/2/2024 रोजी पंचवटी पोलीस स्टेशन येथे संजय काजळे यास नितीन चौगुले, पवन भालेराव आणि रणजित आहेर अशांनी बळजबरीने मारहाण करून किडनॅप करून त्यास घेऊन गेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 1 करीत असताना पोलीस नाईक विशाल देवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी स्वप्नील उन्हवणे हा त्र्यंबकेश्वर भागामध्ये इको गाडीसह फिरत आहे. अशी बातमी मिळाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त, माननीय डीसीपी क्राईम सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटचे पथक सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपी याचा शोध घेतला व तो इको गाडीसह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार रणजित आहेर, नितीन उर्फ पप्पू चौगुले, पवन भालेराव अशांनी मिळून त्यास दिनांक 10/2/2024 रोजी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास पंचवटी हद्दीतून बळजबरीने गाडीत बसून त्यास लोखंडी रॉड, चाकू याने मारहाण करून जीवे ठार मारले आहे व त्याचे बॉडी मोखाडा परिसरामध्ये नेऊन त्यास पुरावा नष्ट करण्याच्या हिशोबाने ते जाळून टाकले आहे. अशी माहिती अशी कारवाई करून सदरचा गुन्हा हा उघडकीस करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनला देण्यात आलेला आहे. मारण्याचं कारण त्यांचे मैत्री होती आणि त्यांच्यात पैशाचा देण्या घेण्याचा वाद होता. त्या कारणामुळे सदरचा गुन्हा घडल्याचं प्राथमिक निष्पन्न झाले आहे. तरी पुढील अधिक तपास पंचवटी पोलीस स्टेशन करीत आहे.